काय नेमका प्रकार होता? नमस्कार, मी गणेश तुळजापूरचा नागरिक आहे. परदिवशी गजानन महाराजांची पालखी आल्यामुळे मी दीपक चौकातील चामुंडा स्वीट मार्टमधून पाव किलो पेढे घेतले प्रसाद म्हणून. मी ते पेढे संध्याकाळी 7 वाजता घेतले होते आणि नेऊन महाराजांच्या पालखीला दाखवले आणि घरी प्रसाद म्हणून वडिलांना देताना मला त्याच्यात खराब उबट वास आला आणि बेचव लागायला लागली. म्हणून मी तक्रार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घेऊन गेलो तर तेव्हा ते पेढे खराब आहेत असं निदर्शनास आल्यामुळं त्याच्यात तक्रार केली दुकानदाराकडे. तो उडवाउडीची उत्तर द्यायला लागला. मला विलायचीचा वास आहे, ह्याचा वास आहे, राजवाडी पेढा आहे, असं काही कारण सांगायला लागला. मग मी आजूबाजूच्या 2-3 ग्राहकांना जेव्हा ते पेढे खायला दिले तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा पेढे खराब आहेत. मग तेव्हा त्यानं त्या दुकानदारानं कबूल केले की नाही माझी चूक झाली. पण हा भाविकांच्या जीवाशी खेळ आहे ना. कारण जे खराब पेढे जर मी समजा कुठं इतर भाविकांना वारकऱ्यांना दिले असते तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असता, त्यांना जुलाब उलट्या झाल्या असत्या, तर ह्याला जबाबदार कोण? बरं, त्याच्या मालाचे कुठेही एक्सपायरी डेट नव्हती, त्याचे समक्ष फोटो काढलेले आहेत आपण. तर हे अन्न प्रशासन विभाग काय करत आहे अशी माझी तक्रार आहे. आता तुमची एकंदरीत मागणी काय आहे? तर तुळजापुरातील किंवा जिथं तीर्थक्षेत्र असतील तर भाविक एक प्रसाद म्हणून जी माल निघते तर ती त्याची एक्सपायरी, त्याची चेकिंग ही प्रशासनानं करावी अशी माझी मागणी आहे.